नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र. यशवंत चव्हाण विचार करत असतील, माझा फोटो भाजपसोबत कसा लावला. शरद पवारांनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्यात. सातारा लोकसभा आढावा बैठकीत शरद पवार यांनी हे भाष्य केलं. शरद पवारांनी फोटोला मनाई केली, तर अजित पवार गटाकडून यशवंतरावांच्या फोटोंचा वापर केला गेला आणि त्यावेळेसच शरद पवारांनी आता हे वक्तव्य केलेलं आहे. यशवंतराव चव्हाण विचार करत असतील, माझा फोटो भाजपसोबत कसा लावला, असं वक्तव्य यावेळी शरद पवारांनी केलेले. कार्यकर्त्यांसमोर त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले विशेष प्रतिनिधी राहुल झोरी. राहुल, यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, काय नेमकं? रुबीना, राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार त्यांचा पक्ष आता दोन गटात विभागला जरी असला तरी देखील अगदी काल परवापर्यंत दोन गटामध्ये फूट पडून देखील अजित पवार गटाकडूनच म्हणजेच राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडून शरद पवार यांचा फोटो हा सर्रासपणे बॅनर्स असतील, फ्लेक्स असतील, राजकीय पक्षांचे कार्यक्रम असतील, या प्रत्येक ठिकाणी सर्रासपणे वापरला जात होता. आणि यावरून माझा फोटो वापरू नका असं वारंवार सांगितल्यानंतर ऐकलं नाही म्हणून कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल असा ज्या पद्धतीनं शरद पवार यांचं वक्तव्य आलं, तेव्हापासून मात्र शरद पवार यांच्या फोटोला बगल देत त्याच ठिकाणी शरद पवार यांचे राजकीय गुरु यशवंतराव यांचा फोटो आम्ही लावू असं अजित पवार गटाकडून वारंवार सांगण्यात आली. तशी सुरुवात देखील झाली. मात्र आता याच मुद्द्यावर शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवार गटाच्या सर्वच नेत्यांना चांगलाच चिमटा काढलाय. यशवंतराव चव्हाण जे की भाजपच्या संपूर्ण विचारसरणीच्या विरोधात होते, त्यांचं एकंदरीत राजकारण जर बघितलं तर अशा पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं राजकारण करणाऱ्या पक्षाच्या कायम विरोधात होतं, खास करून भाजपच्या तर ते प्रचंड विरोधात होतं. आता मात्र जर त्यांचाच फोटो तुम्ही लावत असाल तर त्यांना नेमकं काय वाटत असेल अशी एक खोचक टीका जी आहे ती शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली आहे. अर्थातच जाहीरपणे वक्तव्य किंवा कुठल्याही माध्यमांसमोर न बोलता कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांमध्येही चर्चा व्यवस्थितपणे पसरवण्यामध्ये शरद पवार यांचा हातखंडा मानला जातो. आणि अशा पद्धतीनं माझा फोटो बाजूला सारलाय. यशवंतरावांचा जरी लावला असला तरी त्याचा तरी नेमका काय उपयोग, कारण यशवंतरावांचे विचार पाहता, यशवंतराव संपूर्ण राजकारण पाहता, यशवंतरावांची संपूर्ण कारकीर्द पाहता भाजप सोबत ते कधी गेले नसते किंवा त्यांचे जे विचार आहेत ते भाजप सारख्या पक्षाशी कधी मिळते जुळते नव्हते असंच काहीसं सांगण्याचा प्रयत्न या निमित्तानं शरद पवार करताना दिसतात. त्यामुळं जरी या एक अजून देखील बैठकीचा दुसरा टप्पा उद्या पार पडतोय, आज अनेक ठिकाणच्या अनेक भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली, बैठक सत्र पार पडतंय आणि अशाच वेळी ज्यावेळी शरद पवार हे पक्ष बांधणीला लागलेले आहेत, कोर्टाचा निकाल काय येईल, निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल, या प्रत्येक गोष्टीवर स्वतः शरद पवार जरी लक्ष ठेवून असले तरी देखील ते फक्त एवढ्यावरच थांबलेले नाहीयेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीची कामाची पद्धत आहे, खास करून एकीकडे अजित पवार यांचा गट पूर्णपणे सत्तेत आहे. सत्तेत असताना पक्ष बांधणी असेल, संघटनात्मक बांधणी असेल, ही करणं सोपं जातं, कारण एक सत्ता हातात असते, सत्तेची सर्व अस्त्र जी आहेत तुमच्या हातात असतात. मात्र या टप्प्यावर देखील शरद पवार स्वतः न थांबता पक्ष बांधणी आणि पक्ष बांधणीमधून येणारा प्रत्येक मुद्दा जो अजित पवारांनी त्यांच्या विरोधात घेतलाय, जो अजित पवारांनी त्यांना बगल देत घेतलाय, तो खोडून काढण्याचा एक बारीक प्रयत्न तितकाच मोठा. खरं तर हा प्रयत्न जर म्हणलं तर गोष्टरावांच्या फोटोवरून रंगलेलं हे राजकारण अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शरद पवार यांचं एक उत्तम अशा पद्धतीने ही गोष्ट कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. रुबीना, या सगळ्या दरम्यानच म्हणजे या बैठकीत जेव्हा कार्यकर्त्यांशी शरद पवार चर्चा करत होते त्यावेळेला कार्यकर्त्यांनी हा हट्ट त्यांच्या समोर धरला होता की तुम्ही माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा. त्या संदर्भात तुमच्याकडे काय अपडेट आहेत का? अगदी रुबीना, हा देखील मुद्दा तितकाच आज दिवसभरात चर्चेचा विषय ठरतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2019ची लोकसभा निवडणूक आणि माढाचा मतदारसंघ, अर्थात या मतदारसंघात स्वतः राष्ट्रवादी संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती. ते स्वतः ती माढा विधानसभा लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा असतानाच एकाच घरात दोन मतदारसंघ नको किंवा एकाच घरात दोन लोकसभेची तिकीट नको असं म्हणत माढ्यातनं शरद पवार यांनी माघार घेतली होती. आणि त्या ठिकाणी निंबाळकर जे आहेत आता ते रणजितसिंग निंबाळकर हे खासदार झालेले आपल्याला माहिती आहे, भाजपकडून ते खासदार झाले. मात्र त्या ठिकाणी शरद पवार यांनी निवडणुकीतनं माघार घेणं हे 2019च्या लोकसभेतली फक्त राज्यातलीच नाही तर देशातली देखील एक मोठी राजकीय घडामोड मानली जात होती. आणि अशा टप्प्यावर जर माढ्यामधून शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर मात्र येत्या लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातलं चित्र हे खूप वेगळं ठरू शकतं. कारण जेव्हाळी स्वतः शरद पवार
त्यांचं वय पाहता, त्यांची कामाची धावपळ पाहता, त्यांची एकंदरीत राजकीय बैठक पाहता, जर स्वतः शरद पवार मैदानात उतरले म्हणजेच थेटपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर मात्र याचा मोठा फायदा हा शरद पवार गटाला होईल. कारण ज्या पद्धतीनं स्वतःच निवडणुकीची सूत्र हाती घेऊन स्वतःच उमेदवार म्हणून मैदानात उतरणं हे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या पक्षासाठी हे खूप बळ देणारं ठरेल. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांची मागणी अर्थात प्रत्येक कार्यकर्त्याला अगदी. आपल्या नेत्याबद्दल वाटत असतं, मात्र याचा नेमकं पुढं कसा बरं. उपयोग होतोय आणि पुढं कुठपर्यंत. बरं राहुल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.